आनंदे या चॅनेलवरती आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 9 आश्वासक चित्र या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. सोप्या भाषेमध्ये या स्वाध्यायामध्ये विचारलेल्या प्रत्येक कृतीचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया. पहा, दिलेल्या कृतीमध्ये पहिली कृती आहे कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. आता इथे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यानुसार आपल्याला हे कोष्टक पूर्ण करायचं आहे, हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पहा, कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानतेचे भविष्यातील चित्र आश्वासक आहे. कवितेतील पात्र अर्थातच एक मुलगा व मुलगी. कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता. आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी अर्थात हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. दुसरी कृती आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिला शब्दसमूह आहे तापलेले ऊन, त्याचा अर्थ आहे भविष्यातील धगधगते वास्तव. दुसरा शब्दसमूह आहे आश्वासक चित्र आणि त्याचा अर्थ आहे भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे चित्र वास्तवात येईल. तिसरी कृती आहे मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. पहा, पहिली ओळ आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आणि दुसऱ्या ओळी आहेत एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. चौथी कृती आहे चौकट पूर्ण करा. कवित्रीच्या मनातील आशावाद अर्थातच भविष्यातील स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल. आता पाचवी कृती आहे कवितेतील खालील घटनेतून किंवा विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. आता याच्यामधून त्या मुलग्याचा कोणता गुण दिसून येतो तर सहकार्य. दुसरं विधान आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. त्या मुलीचा आत्मविश्वास इथे व्यक्त झालेला आहे. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी, याच्यामध्ये परस्पर सहकार्य सामंजस्य हा गुण दिसून येतो. आता या कवितेवरती आपल्याला जी पुढची कृती आहे प्रश्न क्रमांक 3 ती आहे काव्य सौंदर्यावरती. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे रसग्रहणाची कृती की खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. आता याचं उत्तर आपल्याला 3 मुद्द्यानुसार लिहायचं आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता आशय सौंदर्य पहा या ओळींचं. आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या चिंतनशील कवितेत भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटले आहे. हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल याबद्दल कवयित्री आशावादी आहेत. या कवितेत मांडलेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही एक चिंतनशील कविता आहे. हे मूल्य समाजात रुजणे आवश्यक आहे, तरच भविष्यात स्त्री पुरुष समानता अस्तित्वात येईल. कवयित्रीने मांडलेला हा विचार सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे. काव्य सौंदर्य आहे. कवयित्री नीरजा भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे चित्र रेखाटताना म्हणतात की भातुकलीच्या आभासी खेळातून जेव्हा ही छोटी मुलगी व छोटा मुलगा वास्तवातील खऱ्याखुऱ्या जीवनात प्रवेश करतील तेव्हा या दोन्ही मुलांचा हातात हात असेल. दोघांनी एकमेकांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव झालेली असेल. दोघे एकमेकांची कामे करतील. दोघांमध्ये सामंजस्य व स्नेहाचे नाते तयार होईल. दोघांच्या हातांवर बाहुली आणि चेंडू जोडीनं एकत्र विसावतील. स्त्री पुरुष समानता निर्माण होईल. कवयित्री आशावादी आहेत. भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजले. स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांना समजून घेऊ लागले, दोघेही एकमेकांची कामे करू लागले तर असमानता उरणार नाही. आता भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. पहा, चिंतनशील विचारांची साध्या सोप्या भाषेत केलेली मांडणी हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. मुक्त छंदात या कवितेची रचना केली आहे. मुलगी व मुलगा यांच्या समर्पक प्रतीकांतून भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचा आशावादी विचार पटवून देण्यात कवयित्री यशस्वी ठरले आहेत. लहान मुलांच्या खेळाचे केलेले चित्रदर्शी वर्णन वैशिष्ट्यपूर्ण आहे. हातात हात असेल दोघांचाही यातून सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त झाला आहे. एकंदरीतच स्त्री पुरुष समानतेचे मूल्य प्रभावीरित्या या कवितेतून प्रतिबिंबित झाले आहे. आपल्याला पुढची कृती आहे ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. या ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
याचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या कवितेतील भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटले आहे. ही एक चिंतनशील कविता असून सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त झाला आहे. कवयित्री नीरजा भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटताना म्हणतात की कवितेतील छोटी मुलगी जेव्हा मुलग्याकडे चेंडू मागते तेव्हा तो मुलगा उपहासाने मुलगीला म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव, म्हणजे चेंडू उंच उडवून त्याचा झेल घेणे तुला जमणार नाही असे सांगतो. तेव्हा मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते, तू करू शकशील का? स्त्री व पुरुष जी कामे करतात ती कामे मी करू शकते असे मुलगी सूचित करते. आताची स्त्री न डगमगणारी, धाडसी व आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट करू शकणारी आहे. सर्व क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते हे तिने दाखवून दिले आहे. अशा स्त्री सामर्थ्याची जाणीव या ओळींतून होते. थोडक्यात मुलगीचा आत्मविश्वास भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे चित्र प्रत्यक्षात येईल असे सूचित करतो. आपल्याला पुढची कृती दिलेली ई. कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते तुमच्या शब्दांत लिहा. कवयित्री नीरजा यांनी भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटले आहे. भातुकलीच्या खेळातील मुलगी ही आजच्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. मुलगा हा स्त्रीकडे दुय्यम दृष्टिकोनातून पाहणाऱ्या पुरुषांचे प्रतिनिधित्व करतो. आज लहान वयात असलेले हे स्त्री पुरुष भविष्यात जेव्हा वास्तवातील खऱ्याखुऱ्या जीवनात प्रवेश करतील तेव्हा त्यांच्यामध्ये आज असणारा असमानतेचा दृष्टिकोन असणार नाही. ते दोघेही परस्पर सामंजस्याने एकमेकांची कामे करतील. दोघांमध्ये स्नेहभाव निर्माण होईल. दोघेही हातात हात घालून एकमेकांचे खेळ खेळतील. कामातील खेळातील भेदभाव उरणार नाही. एकमेकांना कोणत्याच बाबतीत श्रेष्ठ कनिष्ठ मानणार नाहीत. भेदभावाच्या भिंती उरणार नाहीत. स्त्री पुरुष समानता निर्माण होईल. भविष्यातील हे चित्र प्रत्यक्षात यायला हवे. हा कवयित्रीने मांडलेला आशावाद कवितेतील मुलगा व मुलगी प्रत्यक्षात आणतील. स्त्री पुरुष समानतेचे हे चित्र वैशिष्ट्यपूर्ण रीतीने मांडण्यात कवयित्री यशस्वी झाली आहे. आपल्याला पुढची ई कृती दिलेली आहे. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत लिहा. आता याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. पूर्वीपासून चालत आलेल्या पुरुषसत्ताक पद्धतीमुळे आजही समाजात पूर्णांशाने स्त्री पुरुष समानता निर्माण होऊ शकलेली नाही. भविष्यातही ही परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही. चूल आणि मूल हे परंपरेनं स्त्रीवर लादलेले कार्यक्षेत्र आजही कायम आहे. स्त्रिया व पुरुष यांची कामे, खेळ यांमध्ये असमानता आहे. कवितेत मात्र कवयित्रीने भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचा जो आशावाद व्यक्त केला आहे तो स्वागतार्ह आहे. आजच्या पिढीने ठरवले तर हा विचार प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. भविष्यात दोघेही वास्तविक जीवनात प्रवेश करताना एकमेकांची कामे करतील, खेळ खेळतील. हे करताना कोणताही पूर्वग्रह बाळगणार नाहीत, भेदभाव मानणार नाहीत, एकमेकांना कमी लेखणार नाहीत. असा नवसमाज प्रत्यक्षात अस्तित्वात यायला हवा. समाजाची, देशाची प्रगती वेगाने होईल. ज्या समाजव्यवस्थेत सर्वांना समानतेचा दर्जा मिळतो तोच प्रगत समाज असतो. कवितेतील आशावादी चित्र नक्कीच अस्तित्वात येईल. हेच चित्र मला अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं आपण आश्वासक चित्र या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे.